नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? अनेकांसोबत असं होतं की ते आपल्या आयुष्यात खूप पैसे कमवतात. पैसे कमवण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतात. मात्र त्यांच्या हातात कधी पैसा टिकत नाही. जसा महिन्याच्या सुरुवातीला पैसा येतो, तसाच तो महिन्याच्या शेवटी संपून जातो. माणूस सतत या चक्रात गुंतून जातो. हातात पैसा आल्यानंतर काही ना काही असे खर्च समोर येतात, ज्यामुळे पैसा तुमच्या हातात टिकू शकत नाही. तसेच काही लोकांना असा देखील अनुभव येतो की इच्छा नसताना देखील त्यांच्या अनावश्यक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे त्यांच्याकडे आलेला पैसा खर्च होऊन जातो. अनेक जण अशा खर्चांना आळा घालण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना त्यामध्ये यश मिळत नाही. यामागचं सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे तुमच्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा. या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्याचे वास्तुशास्त्रात अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहे. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तुरटी. तुरटीचे उपाय. तुरटी एक स्फटिक असतं. आयुर्वेदामध्ये देखील तुरटीचे अनेक उपाय सांगण्यात आले आहे. पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील तुरटीचा वापर होतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात देखील तुरटीचे अनेक उपाय सांगण्यात आले, ज्यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य लाभतं. जर तुमच्या हातात आलेला पैसा टिकत नसेल, अनावश्यक खर्चामध्ये मोठी वाढ झाली असेल, इच्छा असूनही तुम्ही तुमचा अनावश्यक खर्च कमी करू शकत नसाल, तर यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुरटीचे 2-3 खडे घ्या, ते लाल कपड्यामध्ये गुंडाळा आणि ही पोटली तुमच्या घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधा. या सोप्या उपायामुळे पैशाची बचत होईल, तुमच्या हातात आलेला पैसा टिकून राहील आणि तुमची तिजोरी सदैव धनाने भरलेली राहील, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुरटीचा तुमच्या नकारात्मक शक्तीपासून बचाव करू शकते. जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असेल तर अशा वेळी त्यांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. घरात काही ना कारण नसताना वादविवाद होतात, भांडण होतं, पती-पत्नींचं पटत नाही. अशा वेळी तुरटीचा एक तुकडा सदैव आपल्या घरात ठेवावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती कमी होते. तसेच तुम्ही जर नवी कार घेतली असेल किंवा कोणतेही वाहन घेतले असेल तर त्यामध्ये तुरटीचा एक तुकडा अवश्य ठेवा. यामुळे तुमच्या प्रगतीला कोणाचीही वाईट नजर लागत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.